सर्व पालकांना माझा नमस्कार. माझे आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतीलच. तर हा व्हिडिओ अशा पालकांसाठी आहे ज्यांची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आहेत आणि मुलांचे वय हे 5.5 ते 7.5 या एज ग्रुपमधले आहे. तर आणि व्हिडिओचा विषय आहे की 5.5 ते 7.5 या वयोगटात मुलांना काय शिकवायचं. आता बऱ्याचशा पालकांना हा प्रश्न पडला असेल की हा कसा काय विषय असेल 5.5 ते 7.5 या वयात मुलांना काय शिकवायचं. तर आता व्हिडिओ या मागचं बॅकग्राऊंड तुम्हाला मी थोडंसं सांगते. आता माझ्याकडे एक नवीन विद्यार्थी आला. तर तो आहे 7.5 वर्षाचा, दुसऱ्या वर्गामध्ये. तर त्याचे वडील म्हणाले, "हा काही अभ्यास करत नाही, हा लिहत नाही काही पेपरमध्ये, तर याला तुम्ही इंग्रजी बोलायला शिकवा. आमच्या घरामध्ये की आम्ही इंग्रजी बोलत नाही." आता शिकलेले आई-वडील आहेत दोघेही, व्यवस्थित त्यांना इंग्रजी येतं, पण मुलांशी ते आपल्या मातृभाषेत बोलतात, हिंदीमध्ये. तर मी आता माझ्या क्लासमध्ये नियम आहे, की जर मी आधी वाचनाची तपासणी घेते. जर वाचन येत नसेल, तर इंग्रजीच्या बोलण्याच्या क्लासला ॲडमिशन मिळत नाही मुलांना, कारण वाचन हे बेसिक आहे. वाचन यायला पाहिजे आधी. तर मी त्याची तपासणी घेतल्यावर मला लक्षात आलं, की याला वाचताच येत नाही. त्याला काहीही वाचता येत नव्हतं. व्हॅन, देन दुसऱ्या वर्गातल्या मुलाला हे बेसिक शब्द वाचता आले पाहिजे. तर आणि त्याला ते शब्द येत होते, जे त्यांनी खूपदा ऐकले. जसं रिव्हर हा शब्द असेल किंवा माय हे शब्द त्यांनी रोज ऐकलेले आहेत. तर ते त्याला वाचता येतात. तेवढेच फक्त जे त्यांनी पाठ केले आहेत म्हणजे बेसिकली. बाकी त्याला काही येत नव्हतं. तर मी त्याच्या वडिलांना म्हटलं, "याला तर याचा लेसनसुद्धा याला लेसनमधले काही शब्द वाचता येत नाहीत. बेसिक शब्द पण येत नाहीत. जे पाठ झाले तेवढे शब्द हा वाचतोय फक्त. पाठांतर वेगळं आहे आणि वाचन वेगळं आहे." तर वडिलांना जरा ऐकून शॉक बसला, की मुलाला वाचता कसं काय येत नाही माझ्या, आणि मला हे माहितीच नाही. मला ते म्हणाले, की "मला तर माहितीच नाही याला वाचता येत नाही." मी म्हणजे मला जरा आश्चर्यच वाटलं, की घरामध्ये आई शिकलेली, वडील शिकलेले, दोघेही नोकरीवर आणि एक मूल. तरी आई-वडिलांना माहिती नाही, की मुलाला वाचताच येत नाही. त्यामुळे मला वाटलं, की आपण इतरही पालकांना कदाचित हा प्रॉब्लेम असेल. त्यामुळे मी हा व्हिडिओ करायला घेतला. तर विषय आहे 5.5 ते 7.5 या वयोगटाच्या मुलांना फक्त वाचन शिकवायचं आहे आपल्याला 2 वर्षामध्ये. वाचन हा पूर्ण शिक्षणाचा पाया आहे. या 2 वर्षात जर त्याचं वाचन मागे राहिलं, तर तुम्हाला फक्त बाजूला बसून पाठांतरच करून घ्यायचं आहे मग मुलांचं. आणि त्याच्यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होणे, अभ्यासावर परिणाम होणे, अशा बऱ्याच गोष्टी होणार आहेत. तर लक्षात ठेवा, आपल्याला 5.5 ते 7.5 याच्यात काय करायचं आहे. सर्वप्रथम परीक्षा आली, प्रश्न उत्तरांची घोकमपट्टी करून ते लिहिणे, हे आपल्याला या 2 वर्षात अजिबात करायचं नाही आहे. अजिबात नाही. आपल्याला फक्त सगळं जे लक्ष आहे ते मुलांकडनं रोज वाचन करून घ्यायचं आहे. कुठल्याही विषयाचं वाचन करून घ्यायचं, कुठल्या गोष्टीचं पुस्तक वाचून घ्या, त्याचं स्वतःचं विषयाचं पुस्तक वाचून घ्या, EVS म्हणा किंवा इतिहास म्हणा, हे सगळे पुस्तकं वाचून घ्या. नुसतं वाचन घ्यायचं फक्त. मुलांना वाचन शिकवायचं आहे आणि वाचन करून घ्यायचं त्यांच्याकडून. तर हा बेस आहे, कारण की वाचन. तर हे पालकांच्या लक्षात कसं येत नाही, मला याचं जरा आश्चर्य वाटतं, की त्यांना वाटतं, की मुलगा परीक्षेमध्ये लिहून येतोय, कधी 20 आता काही माझ्यासारखे पालक आहेत, ज्यांना 20 पैकी 10 मिळाले तरी फरक पडत नाही. असेही पालक आहेत, तर त्यांना माहिती नसतं, की मुलांना वाचता येतं की नाही, की मुलगा पाठ करून फक्त होमवर्कच्या बॅचला जातो, पाठांतर करून येतो, लिहून येतो. तेच प्रश्न येतात, तेच प्रश्न लिहून येतो. स्पेलिंगची घोकमपट्टी करतो, स्पेलिंग लिहून येतो. तुम्ही त्याला वाचता काही येत नसतं, त्याला कळतही नसतं समोर काय लिहिलं आहे. तर ही प्रोसेस जी आहे, ही तुमच्या मुलासाठी योग्य नाही आहे. आता हे बेसिक आहे वाचन, म्हणजे अतिशय बेसिक. तर हा मुद्दा पालकांनी लक्षात घ्या, की मुलांना आपल्याला या 2 वर्षामध्ये वाचायला शिकवायचं आहे, पाठांतराकडे लक्ष द्यायचं नाही आहे. आता वाचन शिकवताना सर्वप्रथम आपल्याला ध्वनी शिकवायचे. ध्वनी म्हणजे साऊंड्स, फॉनिक्स. तुम्ही ऐकलं असेल किंवा YouTubeवर पण तुम्ही बघू शकता. आता मी फॉनिक्सचे अपलोड केले नाही आहेत व्हिडिओ, तर मी करणार आहे थोड्या दिवसामध्ये लेसन टू लेसन, कारण तितका मला वेळ मिळालेला नाही आहे. तर आपल्याला शून्यापासून सुरुवात करायची आहे. शून्य म्हणजे ध्वनीपासून 1 अक्षरी शब्द, 2 अक्षरी शब्द, 3 अक्षरी, असं हळू करून आपल्याला वाचन मुलाला पूर्ण शिकवायचं आहे 2 वर्षामध्ये या. आणि वाचन शिकता आता थोडंफार, सपोज आपण 6 महिने 7 महिने समजा वाचन शिकवतोय. साधारण मुलं 6.5 वर्षाची वगैरे झाली आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, आपलं मूल बोर्डवर जे टीचरने लिहून दिलेलं आहे, ते लिहित आहे की नाही याकडे लक्ष द्यायचं आहे. ते त्यांनी जसं तसं लिहायला पाहिजे, व्यवस्थित काना, मात्रा, फुलस्टॉप वापरून. आपल्याला ते टीचरला पण कम्युनिकेशन करायचं टीचरसोबत, टीचरलाही विचारायचं व्यवस्थित लिहितो आहे की नाही. आणि घरी आपल्याला काय करायचं आहे, आता समजा आपल्या मुलाला थोडं बेसिक वाचन यायला लागलं, आता काय करायचं,
पुस्तक कुठल्याही विषयाचं तुम्ही उघडून द्या, ते फक्त कॉपी करायचं बुकमध्ये मुलांनी रोज. म्हणजे त्याच्या नजरेखालून ते जाईल आणि त्याला लिखाणाची प्रॅक्टिस होईल. तर असं आपल्याला आठवड्यातून 3दा जरी तुम्ही लिखाणाची जी प्रॅक्टिस करू फक्त बघून लिहायचं आहे. पाठ आपल्याला काही करायचं नाही आहे या काळामध्ये. आणि तुम्हाला पाठांतर जर करूनच घ्यायचं असेल तर तुम्ही मुलांना चांगले श्लोक शिकवा. तुम्ही छोटे छोटे श्लोक पाठ करून घ्या, छोट्या छोट्या गोष्टी, कविता पाठ त्यातून मुलांना आनंद मिळतो. कविता पाठ करून घ्या किंवा त्यांना स्वतः ज्या गोष्टी वाचता येत नाही त्या त्यांच्यासोबत बसून वाचून दाखवा. त्यांच्यासोबत बसून पाठांतर घेऊ नका तुम्ही. तुम्ही विषयाचं प्रश्नोत्तरांचं पाठांतर अजिबात घेऊ नका. कारण हे केल्यामुळे तुम्हाला मुलाशी कम्युनिकेशनला वेळ नाही आहे तुमच्याकडे. मी तर कुठलंही पुस्तक घेते, माझ्याकडे काही रामायण महाभारताच्या गोष्टींचं पुस्तक आहे इंग्रजीमधलं, माझ्या मुलांना मी ते वाचून दाखवते. ते स्वतःही वाचतात, मीही वाचून दाखवते. आमच्याकडे फक्त वाचनच असतं. माझी मुलं 4थीत आहेत पण अजूनही काय पाठ केलेलं नाही आहे त्यांनी. कारण मला मार्कांचा इतका नाही माझा फोकस आहे की इतकेच पडले पाहिजे तितकेच पडले पाहिजे. बेसिक स्ट्रॉंग झालं की मुलं आपोआप अभ्यासाला लागतात. तुम्हाला ती डिसिप्लिन नंतर त्यांना हळूहळू लावायची आहे. माझी मुलं रोज बसून वाचन करतात, रोज. सगळी पुस्तकं वाचून झाली आहे, शाळेचे मॅगझिन, कुठलंही पुस्तक द्या तुम्ही, 8व्या 9व्या वर्गात दिलं ते सुद्धा वाचून काढतात. कारण माझे 2 वर्ष मी त्यांच्यावरती खूप मेहनत घेतलेली आहे. फक्त वाचन शिकवलं आहे मी त्यांना. तुम्हाला हेच करायचं, फक्त वाचन 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 आणि साईड बाय साईड लिखाण आपल्याला करायचं. आता आणखी एक मी माझ्या लक्षात आलं की आता कम्प्युटर हा विषय असतो मुलांना पहिल्या वर्गापासून. आता मी कम्प्युटरची थेअरी, मी आर्ट्स स्टुडंट आहे, मी कम्प्युटरची थेअरी कुठली की दाबली की काय होईल हे मी कधीच पाठ केलं नाही आहे. मी व्यवस्थित 8 तास मी कम्प्युटरवरती काम केलं आहे. मी कुठलीही थेअरी आजपर्यंत पाठ केली नाही. तर कुणालाही पाठ करण्याची गरज नसते. कम्प्युटर हा प्रॅक्टिकल विषय आहे. आता शाळेमध्ये विषय आल्यामुळे काय झालं की त्याचा एक पेपर असतो 40 मार्काचा मुलांना. आता आईवडील काय करत आहेत, पहिल्या वर्गातलं मूल जरी असेल, दुसऱ्या वर्गातलं असेल, तिसऱ्या वर्गातलं, छोटी छोटी मुलं आहेत ही सगळी, यांना ते पूर्ण प्रश्नांची उत्तरं इतकी कठीण आहेत पाठ करणं, ते घोकंपट्टी करून घेतात त्यांच्याकडनं. तर असं करू नका. कम्प्युटरच्या पेपरमध्ये तुमच्या मुलांनी काहीही नाही लिहिलं, त्याचा काहीही परिणाम होणार नाही त्याच्या लाईफमध्ये. त्याला कम्प्युटर प्रॅक्टिकली वापरायचं आहे. ते तो बरोबर शिकणार आहे त्याच्या वयानुसार. त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करायला, फक्त पुस्तक वाचता आलं पाहिजे कम्प्युटरचं, बस एवढं आलं पाहिजे. मला जर तुम्ही विचारलं, आता 4थ्या वर्गातली माझी मुलं आहेत, की तुमच्या मुलाचं कम्प्युटरचं पुस्तकाचं कव्हर कसं दिसतं हेही मला माहिती नाही आहे. मी पुस्तक बघितलेलंच नाही आहे. कारण आम्ही अजिबात अभ्यास करत नाही. त्यांनी त्यांचं वाचन केलं असेल, पण आम्ही अभ्यास करत नाही का, पाठांतर करत नाही कम्प्युटरचं. माझ्या मुलांना परीक्षेत त्यांनी लिहो नाही लिहो कम्प्युटरचे उत्तरं, मला काही फरक पडत नाही. जे लिहायचं ते लिहा. कारण त्याला अर्थ नाही आहे काही. तुम्ही वेळ वाया घालवताय. तुमचा जो बेस बिल्ड करण्याची 2 वर्ष आहेत ती वाया घालवताय तुम्ही पाठांतर करून. तर तसं करू नका. पाठांतर जे मी तुम्हाला सांगितलं आहे, तुमच्या धर्माचे जे काही छोटे छोटे श्लोक असतील आपापल्या धर्माप्रमाणे, ते मुलांकडून करून घ्या. कम्युनिकेशन ठेवा, त्यांना बाहेर घेऊन जा, या गोष्टी करा. फक्त आपल्याला वाचन आणि लिखाणा बेस बिल्ड करायचं आहे मुलांचा या 2 वर्षामध्ये. आता गणिताचं काय घ्यायचं, तर गणिताचं पण वाचन आपल्याला घ्यायचं आहे. गणितामध्ये गणित एक्सप्लेन केलेलं असतं, तिथे सर्कल लिहिलं असतं, डेफिनेशन, हे सगळं फक्त वाचून घ्यायचं आहे मुलांकडे. आणि गणिताच्या पुस्तकात जे आहे तो पण आपल्याला गणितातलं पूर्ण तुम्हाला मुलांना शिकवायचं आहे. जे त्यांच्या वयानुसार त्यांच्या पुस्तकात जे दिले ते शिकवायचं आहे. उगीच 4थ्या वर्गात 15चा पाढा लागतो म्हणून तो दुसऱ्या वर्गापासून पाठ करून घेऊ नका. त्याचा काहीच अर्थ नाही आहे. ते पुन्हा पुन्हा करावं लागणार आहे तुम्हाला. तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय. दुसऱ्या वर्गापर्यंतच्या मुलाला 5 पर्यंत पाढे आले तरी भरपूर झाले. आता काही पॅरेंट्स एकदम ॲडव्हान्स पाठ करून घेतात पाढे वगैरे, काही त्याचा उपयोग नसतो. मुलाला इकडे धडा वाचता येत नसतो. तर बेसिकली आपल्याला 3.5 ते 5.5 मध्ये मुलांचं वाचन स्ट्रॉंग बिल्ड करायचं आहे. त्याच्या पुस्तकात, त्याच्या परीक्षेत जे काही प्रश्न येणार सगळे त्याला वाचता आले पाहिजे, त्याला समजले पाहिजे. आता समजणार कधी, तुम्ही त्याच्याशी इंग्लिश बोलायचं आहे तुम्हाला. इंग्लिश बोलणार, इंग्लिश वाचणार, इंग्लिश लिहिणार किंवा मराठी वाचणार, मराठी बोलणार, मराठी लिहिणार, तेव्हा त्याला ते समजणार. तुम्हाला धडा शिकवायचा नाही आहे मुलांना पूर्ण. स्वतःचं स्वतः समजून घेऊ शकतं. दुसऱ्या वर्गापासूनचं मूल आपला धडा पूर्ण समजून घेऊ शकतं त्याला वाचन येत असेल तर, आणि त्याला भाषा जर तुम्ही शिकवली असेल तर. आता मी एक आई बघितली, त्या मुलाला एकही अक्षर वाचता येत नाही. 4थ्या वर्गातला मुलगा आहे, इंग्लिश मीडियम, CBSE. आई बाजूला बसते, रोज त्याला पूर्ण धडा वाचून दाखवते. घरी आल्यानंतर त्याच्याकडून प्रश्न होतो, पाठ करून घेतो, तो शाळेत जातो, ते लिहून येतो. आईला हे चुकीचं पण वाटत नाही. विशेष म्हणजे ओळखीतलेच असल्यामुळे तुम्ही काय सांगणार त्यांना की तुमच्या मुलाला वाचन येत नाही, हे चुकीचं करताय तुम्ही. 4थ्या वर्गातलं मूल म्हणजे साधारण ते 9.5 वर्षाचं मूल झालं. थोड्या दिवसात 10 वर्षाचं होईल आणि वाचन कसं येत नाही मुलांना. तर प्लीज मुलांना वाचन शिकवा. आणि माझा व्हिडिओबद्दल जे काय तुमचं काय मत असेल, काहीही मत असेल, सकारात्मक नकारात्मक, प्लीज ते लिहा. माझा ईमेल ID पण मी टाकते, तुम्ही मला मेल करा. आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय हवं आहे ते सुद्धा प्लीज
तुम्ही त्याच्यामध्ये कॉमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सिरियसली विचार करा. तुमच्या मुलाचं इव्हॅल्युएशन करा स्वतः, की तुमच्या मुलाचं वय काय आहे, त्याच्या वयानुसार त्याला वाचन येतं का. स्वतःचं पुस्तक हे दुसऱ्या वर्गातल्या मुलाला 90% वाचता यायला पाहिजे आणि समजायला पाहिजे, तरच तुमचं मुलाचं बेस हा स्ट्रॉंग होतोय. नाहीतर त्याचा बेस मागे राहिला आहे. तुम्ही घोकंपट्टी करून परीक्षा टू परीक्षा हा अप्रोच आहे तो अजिबात ठेवू नका. त्याचा काहीच उपयोग नाही आहे. आणि शाळेने खरं तर हे ट्रेनिंग पालकांना द्यायला पाहिजे, पण शाळा स्वतःच मुलांना वाचायला शिकवत नाही. आता कितीही फी असेल तरी शाळा वाचायला शिकवत नाही मुलांना. म्हणजे माझ्याकडे सगळे 60,000च्या पुढचीच मुलं आहेत. वाचन नाही शिकवलं जात, मुलांना अजिबात वाचता येत नाही. मग पालकांना हे लक्षातही येत नाही की आपण काय शिकवायला पाहिजे या पिरियडमध्ये. तर या पिरियडमध्ये फक्त एवढंच शिकवा. मार्कांकडे लक्ष नका देऊ की माझ्या मुलाला पाठांतर करून 20पैकी 10 मिळवायचे आहे. त्याच्यात तुम्ही वेळ वाया घालवताय तुमच्या मुलाचा आणि त्याला तुम्ही मानसिक ताण येतोय त्याच्यामुळे मुलांना. आई वडिलांना तर प्रश्नच नाही, इतका ताण आहे कारण सगळं पाठ करून घ्यायचं आहे रोज. इतका ताण, प्रचंड ताण आहे. कुठे बाहेर निघायचा वेळ नाही आई वडिलांना, अशी परिस्थिती आता. रोज 3 तास मस्त पाठ करायला मुलांना पाठवतात ट्युशन्सला. त्याचा खेळण्याचा वेळ त्या पाठांतरात चाललेला आहे. सगळा वेळ मुलांचा फक्त पाठांतरामध्ये चालला आहे. तर प्लीज 2 वर्ष फक्त वाचन करून घेण्यावर घालवा. मुलाला वाचनाची आवडही निर्माण होईल हे केल्यामुळे आणि त्याचं नॉलेज वाढेल, त्याचा बेस स्ट्रॉंग बिल्ड होईल. तर मी जे काही मला म्हणायचं ते कन्व्हे झालं असेल असा मी समज करते. आणि प्लीज तुम्ही लिहा तुमचे काय काय कॉमेंट्स असतील तर. प्लीज हा व्हिडिओ शेअर करा आणि धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि पुढे मी आता 5.5 वर्षाच्या आधी मुलांना काय शिकवायला पाहिजे, तर आजकाल भरपूर व्हिडिओज आहेत. म्हणजे असे व्हिडिओ आहेत की जे तुम्ही मुलांना शिकवायला पण नाही पाहिजे, त्याचे पण व्हिडिओ तयार केले आहेत लोकांनी. म्हणजे कसलंही ज्ञान नाही किंवा काही प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स नाही आहे. तर प्लीज थोडा व्हिडिओ बघताना जरा विचार करा कुठला व्हिडिओ आपण फॉलो करतो आणि कुठला नाही. तर 5.5 वर्षापर्यंत काय करायचं याचा व्हिडिओ मी नंतर अपलोड करणार आहे. तर धन्यवाद सर्व पालकांना. व्हिडिओ बघा आणि शेअर करा प्लीज आणि तुमचे विचार नक्की व्यक्त करा. धन्यवाद.